नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2026 ही एक्झामिनेशन बघा. जे अकॅडमिक इयर आहे 2026-27 या इयरसाठी असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, यासाठी ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली होती. तर त्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे तर ते फिल पण केलेले आहेत. परंतु काही तुमच्या त्यामध्ये चुका झालेल्या आहेत. पण जर तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल, पेमेंट पण केलेलं असेल, परंतु त्यावेळेस तुम्हाला एडिटचा ऑप्शन अवेलेबल नव्हता. तर असे काही विद्यार्थी आहेत, की त्यांचा फॉर्ममध्ये नावामध्ये मिस्टेक असेल किंवा काही मायनर एरर्स असतील, तर ते थोडे चुकलेले आहेत. तर मग त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार आहे. पण त्यासाठी जी एडिट फॅसिलिटी जी आहे, तर ती सुरू होणार आहे. पण त्याच रिलेटेड सी सेल मार्फत जी काही नोटीस आलेली आहे, तर त्या नोटीस रिलेटेड माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2026 करेक्शन इन पर्टिक्युलर्स फॉर द महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2026 यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, the state CAT cell will be conducted in Maharashtra Nursing CAT 2026 for admission nursing course in state of Maharashtra 6/5/2026 आणि 7/5/2026 अक्रॉस व्हेरियस सेंटर्स इन महाराष्ट्र. तुमची जी एक्झाम जी आहे तर ती कधी होणार आहे बघा, 6/5/2026 आणि 7/5/2026 या तारखेला तुमची एक्झामिनेशन होणार आहे. त्यासाठी बघा, इट ऑब्झर्व फ्रॉम पास्ट रेकॉर्ड that many candidates make mistakes while filling the application form and request to change same after release for release of hall tickets or during the cap process. तर बघा, मग तुमचे काही फॉर्ममध्ये चुका झालेल्या असतील, स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा दुसऱ्या काही मिस्टेक्स असतील, तर मग त्या वेळेस मग खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट सी-ई-टी-सीला एक रिक्वेस्ट केल्यानंतर कॉलद्वारे असेल किंवा ईमेलद्वारे रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी एडिट फॅसिलिटीचा ऑप्शन जो आहे तर तो दिलेला आहे. परंतु खूप सारे असे बाकीचे पण जे ॲप्लिकेशन होत असतात म्हणजे सी होत असतात वेगवेगळ्या कोर्सेसची, जसे की पी-सी-एम ग्रुप असेल, पी-सी-बी ग्रुप असेल किंवा बी-एड बी-एडची सी असेल किंवा एम-एडची. तुम्हाला एडिट फॅसिलिटीचा ऑप्शन भेटत असतो. परंतु फॉर्म भरताना शक्यतो चुका आपण टाळायच्याच असतात. परंतु काही विद्यार्थ्यांच्या झालेल्या असतील. मग त्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस आहे. तर यामध्ये काय-काय दिलेलं आहे बघा. In view the above the state citizen, please to inform you that the opportunity for correction, modifying errors details in your application म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशन मधील जे काही करेक्शन आहे तर ते तुम्हाला करता येणार आहे. मग ते कधी करायचं आहे तर त्यासाठी खाली बघा आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी दिलेल्या आहे. ड्युरेशन फॉर करेक्शन इन पर्टिक्युलर्स त्यामध्ये बघा 7/4 म्हणजे उद्यापासून करेक्शन विंडो जी आहे तर ती ओपन होणार आहे आणि लास्ट डेट बघा 9/4 म्हणजे 9 तारखेला 9 एप्रिल 2026 ला लास्ट डेट असणार आहे करेक्शन करण्यासाठी. मग तुम्ही जो तुमचा फॉर्म आहे मग त्यामध्ये काय काय करेक्शन करू शकता त्यामध्ये दिलेलं आहे. फील्ड फॉर करेक्शन मध्ये तुम्ही कॅन्डिडेट नेम म्हणजे तुमचं नावामध्ये एखादा स्पेलिंग म्हणजे एखादा वर्ड्स राहिलेला असेल किंवा काही नाव जे आहे तर ते उलटं-पालटं जर झालेलं असेल, त्यामध्ये तुम्ही कॅन्डिडेट नेम जे आहे तर ते चेंज करू शकता. अजून काय दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ पण तुम्ही चेंज करू शकता. त्यामध्ये चुकून इयर चुकलेलं असेल किंवा मंथ सिलेक्ट करताना चुकलेलं असेल किंवा डेट पण चुकू शकते. अशा वेळेस डेट ऑफ बर्थ तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. त्यानंतर जेंडर जेंडर ज्यावेळेस आपण सिलेक्ट करत असतो मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर, तर त्यावेळेस पण आपल्याकडून नजरचुकीने चेंज होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांचा चेंज झालेला असेल ते एडिट करू शकता. त्यानंतर सिग्नेचर बघा खूप सारे विद्यार्थी जे आहेत तर ते त्या रेशोमध्ये जे काही सिग्नेचर लागत असते की त्याची साईज असते, परत हाईट आणि विड्थ जे आहे तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सिग्नेचर द्यायची असते. परंतु तुम्ही ती अपलोड केलेली आहे. परंतु जेव्हा तुम्ही फॉर्म जो आहे तर तो फायनल प्रिंट केला व त्यामध्ये दिसून आलं की तुमची सिग्नेचर जी आहे तर ती ब्लर आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करता येणार आहे, परत तुम्हाला तुमची सिग्नेचर जी आहे तर ती अपडेट करता येणार आहे म्हणजे चेंज करू शकता.
त्यानंतर फोटो आहे. फोटो बघा व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर तो व्यवस्थित क्रॉप झालेला नसेल किंवा छोटा दिसत असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही फोटो पण तुम्ही चेंज करू शकता. आणि जे विद्यार्थी त्याचा फॉर्म व्यवस्थित आहे, परत एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. काही तुमचे एरर जर असतील, तर नक्कीच तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. म्हणजे करेक्शन ड्युरेशन ऑफ करेक्शन इन पर्टिक्युलर्स म्हणजे तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये चेंजेस करू शकता. दिलेले जे 5 फील्ड दिलेले आहे, तर यामध्येच तुम्हाला चेंज करता येणार आहे. त्यानंतर लास्ट डेट लक्षात ठेवा 9 एप्रिल 2026 ही लास्ट डेट असणार आहे करेक्शन करण्यासाठी. द विंडो खाली काय दिलेलं आहे, द विंडो फॉर करेक्शन शाल बी अवेलेबल 9 एप्रिल 2026 अप टू 11:59 PM. After this deadline, no further correction will be permitted under any circumstance. All the concerns should be take note of the same. म्हणजेच यानंतर तुम्हाला करेक्शन विंडो जी आहे तर ती ओपन होणार नाही. म्हणजे आपले कोणी मित्र-मैत्रिणी असतील किंवा रिलेटिव्ह कोणी असतील, तर त्यांना सांगा की एडिट फॅसिलिटी जी आहे तर ती आता उद्यापासून चालू होणार आहे. काही करेक्शन करायचे असतील तर तुम्ही करेक्शन करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र नर्सिंग सी-ई-टी 2026 यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले होते, परंतु काही तुमच्याकडून एरर्स जे आहेत, तर ते एरर्स राहिलेले होते किंवा करेक्शन करायचं असेल, तर त्यासाठी एडिट फॅसिलिटी जी आहे, तर ती उद्यापासून म्हणजे 7 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. लास्ट डेट जी असणार आहे 9 एप्रिल 2026. तर अशा प्रकारे आपण सी मार्फत जी काही नवीन अपडेट आलेली होती, तर त्या रिलेटेड माहिती बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.